नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत सर्व घरच्यांना सांगतो की मला ती मुलगी खूप आवडली आहे आणि ती मुलगी खरंच सगळ्यापेक्षा खूप वेगळी आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे अद्वैत, पण ती आहे कोण, ती राहते कुठे, तिचे मम्मी पप्पा कोण आहेत. अद्वैत म्हणतो की मला बाकीचं काहीच माहीत नाही, मला तर फक्त तिचं नाव माहिती आहे. आणि तितक्यातच सिक्युरिटी गार्डचा अद्वैतला फोन येतो. तो विचारतो की नैना खरे या नावाच्या मुलीला आतमध्ये पाठवू का. त्यावर अद्वैत म्हणतो की हो, पाठवून द्या. नैना आता आतमध्ये येणार आहे, त्यामुळे अद्वैत खूपच खुश असतो. तितक्यातच तिथे नैना येते. तर नैना अद्वैतकडे बघत असते, अद्वैत नैनाकडे बघत असतो. दोघंही आता एकमेकांकडे बघत असतात. रोहिणी मनामध्ये म्हणत असते की अद्वैत, आता हसतोय तर हसून घे, परंतु नंतर तुला रडावंच लागणार आहे ह्या मुलीमुळे, आणि ती वेळ मी लवकरच तुझ्यावर आणणार आहे. तर आबा आता अद्वैतला विचारतात की ही कोण आहे रे. अद्वैत सांगतो की याच आहेत नैना खरे. नैना लगेच म्हणते की आबा पाया पडते हा. नैना पाया पडायला जाते, आबा तिला थांबवतात. आबा म्हणतात की माझ्या पाया पडायची काही गरज नाही. नैना विचारते की का बरं, काय झालं, माझं काही चुकलं का. आबा म्हणतात की नाही, तसं काही नाही, आज घरामध्ये देवी आईची पूजा आहे, देवी आईची मूर्ती आहे आपल्या घरात, तिच्या पाया पडा, माझ्या कशाला. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपल्या लाईक्सचे टार्गेट असणार आहे 150 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. नैना विचारते की मग मी देवी आईचं दर्शन घेतलं तर चालेल का. त्यावर आबा म्हणतात की हो चालेल. मग नैना देवी आईची पूजा करत असते आणि देवीला म्हणते की मी ज्या कामासाठी इथे आली आहे ना, ते काम प्लीज पूर्ण होऊ दे. नैना सर्वांना म्हणते की मला माहिती आहे की माझ्यामुळे सर्वांना खूपच त्रास झाला आहे, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. ती सांगते की ॲक्च्युली माझं कानातलं हरवलं होतं काल इथे, आणि ते शोधण्यासाठीच मी इथे आली आहे. रोहिणी म्हणते की वाव, म्हणजे फक्त इयरिंगसाठी तू इथं आली आहेस. तर नैना म्हणते की हो, कारण ते कानातलं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. रोहिणी तिला विचारते की हो का, एवढं काय स्पेशल आहे ग त्यात. आणि मग नैनाला कलाचे बोल आठवतात आणि ती सांगते की हे कानातलं माझ्या आजीने मला दिलं होतं, आणि माझ्या आजीची शेवटची आठवण म्हणून मला ते कायम माझ्याजवळ जपून ठेवायचं आहे. माझ्या भावना जोडल्या गेल्यात त्याच्याशी. अद्वैत मनात विचार करतो की याचा अर्थ तिला नात्यांची आणि प्रेमाची किंमत माहिती आहे. तर बाहेर कला आणि काजू दोघीही आलेल्या असतात. सिक्युरिटी गार्ड त्यांना आतमध्ये जाऊ देत नसतो. तेव्हा कला सांगते की अहो, आमचं कानातलं इथे हरवलंय आणि मी ते शोधायला आली आहे. तेव्हा काजू सांगते की आमचं कानातलं इथे हरवलंय आणि आम्ही ते शोधायला आलोय. सिक्युरिटी गार्ड म्हणतात की अहो, इथे कोणाला आम्ही आतमध्ये जाऊ वगैरे देणार नाहीये, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा. कला त्यांना सांगत असते की अहो दादा, तुम्ही मला ओळखता ना, देवी आईची मूर्ती मीच घडवली होती, आणि त्यावेळी जेव्हा मी कार्यक्रमाच्या वेळी आले होते तेव्हा माझं कानातलं इथं हरवलं आणि तेच घेण्यासाठी मी इथं आली आहे. सिक्युरिटी गार्ड म्हणत असतो की नाही नाही, अपॉइंटमेंटचा मेसेज जोपर्यंत तुमच्या मोबाईलवर येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊच देणार नाही. कला म्हणत असते की अहो दादा, खरंच माझं सोन्याचं कानातलं हरवलं, मी खोटं नाही बोलत आहे हो. तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणतात की ठीक आहे, आम्ही अद्वैत सरांना विचारतो. तर अद्वैतला कॉल केला जातो, परंतु अद्वैत त्यावेळी फोन घेत नाही. त्यामुळे सिक्युरिटी गार्ड म्हणतात की जोपर्यंत आता अद्वैत सर तुम्हाला आतमध्ये येऊ देत नाही तोपर्यंत आम्ही काय तुम्हाला आतमध्ये नाही सोडू शकत. कला म्हणत असते की अहो, मी तुम्हाला खरंच सांगते, कला म्हणते की अहो, मी तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्यासोबत आतमध्ये चाला, आम्हाला खरंच आमचं कानातलं शोधायचं आहे. सिक्युरिटी गार्ड म्हणतात की तुम्ही खरंच अद्वैत सरांच्या एवढ्या जवळचे असते तर तुम्हाला इथे यायची गरजच पडली नसती. अद्वैत सरांनी स्वतः तुम्हाला बोलावून घेतलं असतं. तर जी महिला सिक्युरिटी गार्ड म्हणत असते की अरे तू कशाला यांच्या नादी लागलायस, यांची फक्त कारणं आहेत आतमध्ये जायची, यांना महाप्रसाद हवा असेल. तर काजू म्हणते की ताई, आता तू बाजूला हो हा, फुकटचा प्रसाद म्हणजे काय, यांना काय म्हणायचं. आणि त्या दोन माणसांना ती म्हणत असते, आणि काय रे, तुम्ही स्वतःला समजता काय, आता महाप्रसाद काय असतो ना हे मी तुम्हाला सांगते. तर कला मात्र तिला ओढून आणते आणि म्हणते की अगं गुंड्या, काय करतेयस तू इथे. ते त्यांचं काम करताय. ती पुन्हा सिक्युरिटी गार्ड जवळ जाते आणि म्हणते की तुम्हाला तुमच्या साहेबांना जे सांगायचंय ते सांगा, परंतु मला माझं कानातलं हवंय, मला प्लीज आतमध्ये जाऊ देत. तर ते सिक्युरिटी गार्ड तिला काय आतमध्ये जाऊ देत नाही. तर इकडे अद्वैत नैनाला तिचं कानातलं देतो. तर नैना मनात विचार करत असते की आता काय कारण काढून थांबू इथे मी, मला इथे थांबायचंय, पण याने तर मला इतक्या लवकर कानातलं दिलं. आणि मग ती सगळ्यांना म्हणते की बरं ठीक आहे, मी जाते, पण परत एकदा मी जर देवी आईचं दर्शन घेतलं तर चालेल का. घरातले म्हणतात की हो चालेल ना. देवी आईकडे पुन्हा ती जाते, हात जोडून नमस्कार करते आणि मनात म्हणत असते की अद्वैत प्लीज थांबव, जर आपल्याला पुढे जायचं असेल तर तू मला आता थांबवणं खूप गरजेचं आहे. परंतु तेव्हा काय अद्वैत तिला थांबवत नाही.
आणि मग सगळ्यांचा निरोप घेऊन नैना तिथून निघणारच असते, परंतु अद्वैतची आई तिला थांबवते. अद्वैतची आई नैनाला म्हणते की आता आलीच आहे तर आमच्यासोबत ब्रेकफास्ट करून जा. हे ऐकल्यावर नैना खूपच खुश होते. नैना त्यांना म्हणते की खरं तर माझं एक महत्त्वाचं काम होतं, परंतु तुम्ही एवढ्या प्रेमाने थांबवताय म्हटल्यावर मी नाहीसुद्धा नाही म्हणू शकणार. रोहिणी म्हणते की नाही काही हरकत नाही, जर तुझं काम असेल तर तू जा, महाप्रसाद घेऊन तू काम करायला जाऊ शकतेस, कारण काम जास्त महत्त्वाचं आहे आणि ड्रायव्हर तर आलाच असेल तुझा. तर नैना म्हणते की हो मी कार घेऊनच आली आहे, पण मला इथे ड्रॉप करून कार पुन्हा निघून गेली. रोहिणी मनामध्ये म्हणत असते की हिची आई आणि ही पूर्ण खोटारड्या आहे. म्हणतात की बस झाला गप्पा टप्पा, आपल्याला संध्याकाळी जायचं सुद्धा आहे देवीच्या विसर्जनाला. आणि ते नैनाला म्हणतात की पोरी चल तू आमच्यासोबत नाश्ता करून घे. तर आता सर्वजण नाश्त्यासाठी निघून गेलेले असतात. अद्वैत नैनाला म्हणतो की थँक्यू सो मच. तेव्हा नैना म्हणते की माय प्लेजर. तर इकडे काजू मात्र सिक्युरिटी गार्डसोबत भांडत असते आणि ती म्हणत असते की तुम्हाला काय नुसते असे उद्धटपणे वागायचे पैसे भेटतात काय? तुमच्या मालकासारखे आहात तुम्ही खडूस. माझ्या गावातल्या सगळ्या लोकांना बोलावून आणलं आणि तुझे दात तोडले ना तर माझं नाव सुद्धा काजल खरे नाही. तेवढ्यातच अद्वैत आणि नैनासुद्धा तिथून जात असतात आणि त्यांच्या कानावर काजलचे शब्द पडतात. काजल त्या सिक्युरिटी गार्डला म्हणत असते की थांबा तर मी तुला बघतेच, आणि असं म्हणून ती तिथून जाते आणि ताईला सांगते की मी आता यांना चांगलं बघते. कलासुद्धा आता तिथून निघून चाललेली असते. तेव्हा अद्वैत सिक्युरिटी गार्डकडे येतो आणि त्याला विचारतो की काय झालं इथे. सिक्युरिटी गार्ड सांगतात की 2 मुली आल्या होत्या इथे आणि गोंधळ घालताय नुसत्या. त्याचवेळी अद्वैत कलाला आवाज देतो की एक्सक्यूज मी, कारण अद्वैतला माहीत नसतं की ती कला आहे. जेव्हा कला मागे वळून बघते तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो नैनाला. तर इकडे संगीताने गुरुजींना घरी बोलावलेलं असतं आणि ती गुरुजींना विचारते की माझ्या नैनाचं लग्न तर श्रीमंतांच्या घरी होईल ना. तेव्हा गुरुजी पत्रिका बघतात आणि म्हणतात की अहो तुमच्या नैनाचं काय, तुमच्या तिघीही मुलींचं मोठ्या घरात लग्न होणार आहे आणि त्या श्रीमंत घरी जाणार आहे, पण तुमची जी मधली मुलगी असणार आहे कला, ती सगळ्या घरावर राज्य करेल, तिच्या हातात सत्ता असेल आणि तुमच्या धाकट्या मुलीचं लग्न सुद्धा कलाच्या मर्जीनेच होणार आहे. संगीता म्हणते की चला माझ्या कलाच्या मर्जीने होणार आहे म्हटल्यावर सगळं काही चांगलंच होणार आहे. संगीता म्हणते की त्यांचं तर चांगलंच होईल, पण माझ्या नैनीच्या आयुष्यात बघा ना काय आहे ते. गुरुजी जेव्हा पत्रिका बघतात तेव्हा सांगतात की मोठ्या मुलीच्या लग्नात जरा अडचणी येतील. तर इकडे अद्वैत म्हणत असतो की ही मुलगी सारखी सारखी माझ्या डोळ्यासमोर कशाला येते काय माहिती. ना मात्र खूप घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की तिने जो प्लॅन रचलाय तो सगळा जातो की काय वाया. तर सिक्युरिटी गार्ड आता अद्वैतला सांगतो की 2 मुली आल्या होत्या, यांच्यासोबत एक मुलगी होती आणि मारायच्या तोडायच्या फोडायच्या भाषा करत होत्या. मला म्हणते की 1 मिनिट, मी असं काही म्हटले नव्हते, तुम्ही उगाच चुकीची माहिती देऊ नका. अद्वैत म्हणतो की ते कशाला चुकीचं बोलतील, आणि तुझं इथे येण्याच्या मागचं काहीतरी रिझन पण असेल ना. काल मी तुझा अपमान केला होता, तुला हकलून दिलं होतं आणि म्हणूनच तू काहीतरी गडबड करायला इथे आली आहेस ना. त्यावेळी नैना ही अद्वैतकडे आता बघत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे गुरुजी संगीताला सांगत असतात की मी तुम्हाला परत सांगतोय की तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये विघ्न येणार आहेत आणि तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार आहे त्यासाठी. अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ मी तुला शेवटचं विचारतोय. कला म्हणते की हे बघ मी तुला शेवटचं सांगितलंय. अद्वैत कलाचा हात पकडतो आणि तिला काढून देणार असतो. तेवढ्यातच कला म्हणते की नैनाताई. आता कला जेव्हा नैनाताई म्हणते तेव्हा नैना पण घाबरलेली असते आणि अद्वैतला मोठा प्रश्न पडलेला असतो की ही नैनाला ताई असं का म्हटली. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, शनिवारच्या भागामध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते भाग्यश्री, अक्षय काटका, चारू चव्हाण, पित्रा कांबळे, साहेबराव वानखेडे, शशिकांत लिंबारे, सुरेश साठे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, कल्पना घोगरे, साधना भोरकर, सुरेखा रानडे, अनिता पाटील, दीप्ती बाडे, गीता चंदेर, अनुष्का मागर, नेहा सकपाळ, कल्पना घोगरे, निर्मला भोसले, जयश्री प्रकाश पाटील, राम भंडारे. तर या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सो मच.